काय बोलाल या रस्त्याकडे पाहून? रस्त्याची आज अशी दयनीय अवस्था आहे, 1 महिना झाला नाही अजून रस्ता करून. त्या रस्त्याचे गेले कमीत कमी 10 वर्षांनी असा खराब होतोय. तो रस्ता आजच 1 महिन्यामध्ये खराब झालेला आहे. 10-10 फुट असे रस्ते फुटलेले, ते फोटो काढा एक त्याचा. त्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे. हे जे काही ठेकेदार आहेत हे एकदम थर्ड क्लास आहेत. यांनी जे रस्ते केलेत नाही, 10 वर्षापूर्वी जे रस्ते खराब व्हायला पाहिजे किंवा 25 वर्षाचे, 30 दिवसामध्ये जे खलास झालंय हे पहा ना, खाली फोटो काढून तुम्ही. जर असे जर रस्ते बनवले तर ते न बनवलेले बरे ना. आहे तो खर्च सगळा पाण्यात आहे, सरकारचा नाही तो आपला पैसा बर्बाद होतोय. ग्रामस्थांची प्रचंड मोठी नाराजी आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता का ही पूर्ण ही खडी सगळी बाहेर आली आहे. आणि माझं एक सांगणं आहे, ही जी खडी आहे हा M30 मटेरियल मध्ये करायची आहे. तर ह्या खडीची तुम्ही अवस्था पहा, ही गारपट खडी आहे. हे म्हणजे हाताने तर निघतंय. म्हणजे हे कोणतं मटेरियल, कोणता रेशो वापरला होता सिमेंटचा, आता हे सगळं चौकशी झाल्यानंतर कळलं. पण हे M30चं मटेरियल नाहीये, हे सगळं गारांच्या दगडी आहेत. माझ्या हातामध्ये खडा आहे, हा अक्षरशः मुरमाचा दगड आहे. आणि या ठिकाणी इतकी प्रचंड मोठी अवजड वाहतूक सुरू आहे. हा काय याचं क्रशिंग व्हॅल्यू याचं काय आहे? हा रस्ता आताच जर तो खराब झालाय तर हा किती दिवस टिकेल, हा खरा तर प्रश्न आहे. हे सेम आहेत, ही गाराचीच खडी आहे. हे बघा, हे सगळे गारपट दगड आहे, सगळे यूज केलेले आहे. तर हा सगळा हा नंगानाच सुरू आहे. शासनाच्या पैशाचा हा नंगानाच सुरू आहे. त्यांच्या टेक्निकली याच्यामध्ये लॅबमध्ये पासच होणार नाही. हे बघा, याचे आताच हे खडीचे तुकडे तुकडे झालेत, भुगा झालाय. हे बघा, कंपल्सरी काडा मशीन हे वापरावं लागतं, कारण हे अधिकाऱ्यांनाही माहित आहे. कारण काडा मशीन मुळे असं होतं का जे कॉन्क्रीट मध्ये 19-20 केलं जातं तेच काडा मशीन मध्ये होत नाही. सिमेंट त्याच प्रमाणात उचलणार, खडी त्याच प्रमाणात उचलणार, कच त्याच प्रमाणात उचलली जाते. काय यांना जे व्हायब्रेट वापरायला लागते ते व्हायब्रेट न वापरल्यामुळे या क्रॅक गेलेले आहेत. अच्छा, म्हणजे हे क्रॅक जायचं कारण व्हायब्रेट नाही वापरलं. कारण इथपर्यंत एक त्यांचा जे बारीक मिक्सर होता तो संपला, दुसरा मिक्सर लावला का व्हायब्रेट वापरला असतं तर ते मॅच झालं असतं. त्यांनी तो व्हायब्रेट न वापरल्यामुळे हे क्रॅकिंग गेलेलं आहे. हो, वाढणार, हे क्रॅक असे वाढत चालणार. अरे प्रत्येक याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी पाहिलं ना तर प्रत्येक एक 10 मीटर व एक ना एक कुठं ना कुठं क्रॅक गेलेला दिसतोय. आणि हा एक क्रॅक आता किती दिवस झाले काम होऊन? 1.5 महिना झाले काम चालू होऊन. 10 मीटर कसलं, 5-5 मीटर होईल क्रॅक जाण्याचं कारण यांनी व्हायब्रेट वापरलेलं नाही. व्हायब्रेट वापरला असतं तर कॉन्क्रीट मॅच झालं असतं. जर ते शक्य नसेल तर ठेकेदारांनी स्काडा मशीन वापरून कॉन्क्रीट टाकायचं असतं. त्यांनी त्या प्रकारची मशीन वापरली नाही. इथपर्यंत रस्ता भरत आणला होता. इथं जो खड्डा होता इथे टाकत असतानाच आम्ही सांगितलं, पहिला पण रोड इथं खूप खराब झालेला होता, व्यवस्थित जॉईन करून घ्या. आता हे पूर्ण उखडायला लागले. तुम्ही हाताने बघा, खडी निघते त्याची. हे आम्ही स्वतः दाखवून गेलो होतो इथे सुद्धा, ज्यावेळेला काम चालू होतं त्यावेळेला हाताने सगळं खडी निघते अक्षरशः. मग असं जर झालं तर हा पावसाळ्यामध्ये राहील का रस्ता? का नाही, ते सगळे खडी निघायला सुरुवात होणार. 1.5 महिन्यापूर्वी काम आहे ना हे? हो. 1-1.5 महिन्याचं काम आहे. आणि आता जर त्याची खडी निघते तर M30चा रेशो वापरायला सांगितलं होता. हे बघायचे का ते मजूर वगैरे? मजुरांना काही घेणं देणं नसतं. मजूर हे मजुरी करण्यासाठी आलेले असतात. संबंधित अधिकारी, शासनाने अधिकाऱ्यांना का नियुक्त केलेलं आहे? संबंधित रस्त्यांवर देखरेख करण्यासाठी. मी त्यांना वेळोवेळी फोन लावत होते तरी अधिकारी इथं बघायला येत नव्हते. का जो संबंधित ठेकेदार आहे याला 99.99% अधिकारी पार्टनरी म्हणून ते येत नव्हते. म्हणून त्याला डील दिली आणि ही कामं करून घेतले. झालेलं नाही, बेगा पडलेलं नाही पूर्ण. त्यांनी हे वापरले नाही. इथं पण तसंच आहे. हो, यांनी काय केलेलं आहे, म्हणजे आता जे अधिकारी आहेत त्यांनी उदापूरमधून यावे आणि आमच्या ग्रामस्थांची चर्चा करून याच्यावर काय तोडगा काढणार हे त्यांनी सांगावं. आणि हे तुमच्या माध्यमातून यांना आम्ही हे सांगतोय. आणि तुम्ही या उदापूरमध्ये या, तुम्ही काय करणार याच्यावरती आता हेच तुम्ही सांगा. सरकारी अधिकाऱ्यांचं काम येते. जनतेचा पैसा असा गेला तर जनता टॅक्स किती भरणार आहे? 21-22 तारीख झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लक्ष नाही दिलं तर 23-24 तारखेला आपण उपोषणाला बसणार इथं या रस्त्याबाबत. आणि आपण तशी पत्र सर्वांना देणार आहे. रस्ता खराब आहे पहिल्यापासून ते सांगतायत ना अधिकारी. त्याच्यावरून गाड्या जात नाहीयेत. 3 फुटाचा खड्डा होता. हे अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. नव्हत्या ना, वापरलंच नाही त्यांनी. M30 वापरला असं तर असं झालंच नसतं. आणि हे अधिकाऱ्यांना बी माहिती. आपण या अवस्था काय सांगाल? काय नाही, आता पूर्ण रस्ताच खराब झाला. उदापूर एसटी स्टँडला पण तुम्ही येताना एंट्री पॉइंटला बघितलं असेल. आता आमची गावची यात्रा आहे आणि काम होऊन 1-1.5 महिन्याच्या आतमध्येच हा रस्ता पूर्णपणे खराब झाला.
तुम्ही सरपंच आहात, तुम्हाला कधी त्यांनी काय विश्वासात घेतलं का असं काम करायचं तसं करायचंय? आता हे बघा ना, इथं पण सगळे ते गारपट दगडी यूज केले आहेत. दगडीची साईज बी काही मोठी आहे, काही बारीक तुकडे पण आहेत. आता हे जे मटेरियल आहे, हे जे मटेरियल आता जे काही थिकनेस सांगितले असेल त्या थिकनेस प्रमाणे त्यांनी कसं वापरले, काय वापरले, ठेकेदाराला वारंवार आम्ही सांगितले. आणि माझ्याकडे ग्रामपंचायतचे पत्र सुद्धा आहेत का मी जेवढी पत्र 25 ते 26 वेळा त्यांना सूचना दिल्या. तुम्ही ग्रामपंचायतीने पत्र पण दिले? ग्रामपंचायतची पत्र पण दिलेली आहेत, कामाची पत्र आहेत. हे बघा, पाठवले. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का 1.5 महिन्यातच कॉन्क्रिटीकरण ठिकठिकाणी उघडले, काम ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे केलेलं आहे, खड्डे पडलेले आहेत, ठेकेदाराला बिल देऊ नये. साईड पट्टीला भरलेली आणि आपण ग्रामपंचायतनी माती ती एकसारखी केली. अशी कितीतरी ठिकाणी आहेत, तुम्ही बघितलं हे असेल. असं इतकं 1.5 महिन्यामध्ये जाईल रस्ता उखडलाय, म्हणजे हे नक्की मटेरियल काय वापरलंय? आता मटेरियल त्यांनाच माहिती आता काय वापरले. इंजिनियर तर आले होते, तुम्ही इंजिनियर कळवलं, मग काय झाली चर्चा? इंजिनियर तर येतच होते. बागले साहेब यायचे, बागले साहेबांना वारंवार मी फोन बागले करायचे. कोण आहेत? काय PWD चे कोणतरी अधिकारी आहेत, मला माहित त्यांची काय हे मला माहित नाही. जाधव साहेबांना मी वेळोवेळी सांगायचं, पण ते म्हणायचे आता येतो मग येतो. पण ते हे बघा, कॅमेऱ्यात दिसत नसेल, ते सिमेंट सगळं उडतंय खालून. आता गाड्या इथं गेल्या पुढं गेल्या. बघा ते हा रस्ता किती मीटरचा केलाय त्यांनी, समजा 5.5 मीटरचा रस्ता केलाय, तर तुम्ही पुढे मला कॉन्क्रिटीकरण किती मीटरचं दिसतंय तुम्ही मला सांगा तुमच्या नजरेत. एवढं वाटत नाही. हा बघा, आता ती पाठीमागं बघा. बापरे. हा नवीन रस्त्याची अवस्था आहे. हे आता रस्ता 2 दिवसापूर्वी झाडून पुसून काढलेला आहे, तरी ही अवस्था आहे. आता हे टायरच्या आणि ती सगळी खडी निघते बाहेर. काही लेअर वरचा काढला जाईल आणि एक लेअर टाकला जाईल. आता लेअर काढून काय करायला, लेअर कसं काढलं जाणार, लेअर कसं काढलं. रोडची अवस्था काय झाली तुम्ही डोळ्यांनी पाहताय 2 महिन्यात काय अवस्था झाली रोडची. आज रोज कमीत कमी 400-500 मजूर आदिवासी भागातून रोज येतोय. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. उद्या तुम्ही रोडचं बघा ना, तुम्ही अवस्था कशी झालेली आहे तिथपासून पहा. तुम्ही पूर्ण रोडचा सर्वे करा. 2 महिन्यात जर तुम्ही सांगा ना या रोडची जर अवस्था आहे बघा, तर काय सांगा कसं होणार आहे. ग्रामसभेला उपस्थित राहा अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं होतं. स्वतः सरपंच साहेबांची सही आहे, त्यांची पोच आहे. कुणीच आलं नाही. उलट आम्ही गेल्यानंतर ते ठेकेदाराला तिथं बोलवलं. ठेकेदार काय म्हणतो, मला पैसे नाहीये. सरपंचाला म्हणतो तुम्ही 50,000 द्या, मी 50,000 आणि आमच्या बरोबर बाकीचे ग्रामपंचायत सदस्य होते त्यांना म्हणतो 50,000 तुम्ही द्या, मी काम व्यवस्थित करून देतो. तर तुम्ही जे जाधवराव साहेब असतील, मी नाव घेतो, ते बागलेराव साहेब असेल, एकदम उद्धट प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. हे असे दळभद्री लोक आहेत ना, तालुक्यात नकोच आहेत. ते ह्या कामाला पूर्णतः पार्टनर आहेत, 50%च्या अबो पार्टनर असणार. ज्या ज्या वेळेला सरपंच गेले, सरपंचांची टिंगल करायची. आम्ही ग्रामस्थ आहे, आम्ही गेलो, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. शेकडो कामं आमच्या कालखंडात झालेली. आम्ही त्यांना हे दाखवायला गेलो, ते म्हणतात नाही ते असंच आहे, होणार व्यवस्थित. रात्रीचं यायचं, ह्याची पाहणी करायची, त्याचे काय असेल ते फोटो काढायचे, आम्ही उपस्थित दाखवले असं दाखवायचं. फक्त चुकीचं झालंय. त्यांचा प्रतिनिधी एक पण आला नाही. त्या प्रतिनिधींनी तिथं उभं राहून हे काम करून घ्यायचं असतं. त्याच्या देखरेखीखाली करता म्हणजे काय करायचं? ते म्हणतात तुम्हाला काय चौकशी लावायची लावा. तुम्हाला ते जाधव साहेब आहेत ना, स्वतः आम्ही त्यांच्या केबिन मध्ये होतो. मी स्वतः होतो, ग्रामपंचायत सदस्य आमचे राजू कुलवडे होते, ते राजू आमुप होते, सरपंच स्वतः होते. रात्री काय करायचे ते येऊन? रात्रीचे येणार, रस्त्याची पाहणी करणार. अमोल मसने होते, विचारा त्यांना किती वाजता आले होते ते रात्रीचे. तुम्हाला ज्यावेळेला बोलवलं त्यांना त्यावेळेला रात्रीचे 10 ला वेळोवेळी येणं मी तुमचं काम सांगत आहे का? होतो, तुम्ही रातचं बी या, दिवसा बी एक चक्कर मारा. ते म्हणते दिवसा आम्हाला भरपूर साईट आहेत, हे असतंय ते असतंय, आणि बरे ते नसते तरी आमचं लक्ष होतं. आम्ही जर निरकुश जर काम चाललंय वैयक्तिक, आम्ही अधिकाऱ्यांना फोन लावतोय. तर अधिकाऱ्यांनी तातडीने यायलाच पाहिजे. यांना शासन पगार देते कसला? अहो सर्व आहे, त्यांना गाडी आहे शासकीय, होते रे साहेब. यायलाच पाहिजे. त्यांनी आले असते तर ह्या रस्त्याची एवढी दुरवस्था झाली नसती. याला सर्वस्व जबाबदार ते 2 अधिकारी. मी ठेकेदाराला दोषी ठरवणार नाही. ठेकेदार हा पैसे कमवायसाठीच असतो. तर 25 तारखेपासून मी पारावर उपोषणाला बसणार आहे आणि संबंधित अधिकारी सस्पेंड झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. लवकरात लवकर त्यांनी आमचा रोड करून द्यावे, नाही तर जसं मसने म्हणलाय त्याप्रमाणे तो उपोषण नक्की करेन. आणि तो एवढा हे ठाम आहे त्याच्या निर्णयावर. एकदा त्यांनी निर्णय घेतला तर पूर्ण गाव त्याच्या बरोबर राहील, आणि झालं नाही तर आम्ही सर्व त्याच्या बरोबर उपोषणासाठी बसू. इथं जी परिस्थिती याच्या पुढे खराब परिस्थिती आहे. पहिली गोष्ट तुम्ही दोन्ही रस्त्याच्या साईड पट्टी बघत तुम्ही शेवट पॉइंट पर्यंत जावा.
हा, ठीक आहे, हे असेच तुमचं उत्तर ऐका आहे. ना बागले साहेब नमस्कार. साहेब बोला. ते आता हा रस्ता पूर्णपणे सगळा खराब झालेला आहे. वरचा लेअर तर काही दिसत नाही, ते गाराच्या दगडी उघड्या झाल्यात. ठीक आहे, नाही, ते माती आली असेल त्याच्यावरती. माती काही इथं काय, माझे डोळे नाही गेले, चांगले डोळे. ऐकून घ्या पहिली गोष्ट सर, मी तुम्हाला सांगतोय का इथं आम्ही खोटं काही बोलत नाही. सगळं गारपट दगडी प्लीज ऐका ना. ते माती आता सिमेंटच्या रस्त्यात कशी गेली ते बघा. ऐका ना, माझा मुद्दा समजून घ्या. ऐकत राहणार असं होणार नाही. अहो पण माझं तर म्हणणं तर पहिलं ऐकून घ्याल का नाही तुम्ही? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी द्यायला तयार आहे. हा, मग मला सांगा का आता हे जे सगळा रस्त्याचा वरचा लेअर खराब झालेला आहे, याच्यावर काय कारवाई करता येईल? जड वाहतूक, त्या रस्त्याला जड वाहतूक आहे ती चालू केली. त्यामुळे वरचा वेरिंग कोट जो आहे ना, वेरिंग कोट सारखा वरचा जो लेअर आहे ना, तो इरोड झालेला आहे. आता आपल्याला एक पर्याय आहे त्याच्यावर. हॅलो, हा बोला ना सर. आता आपल्याला एक पर्याय आहे की त्याच्यावर खालच्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ नाही गेलेली, वरचं हेवी व्हेकल जाऊन वरचा जे कोट आहे ना तो गेलेला आहे. मग त्याला आपण वेरिंग कोट टाकता येईल. कसं करणार रिपेअर ते? रिपेअरिंग नाही सर, रिपेअरिंग नाही म्हणणार त्याला आपण, वेरिंग कोट नवीन टाकणार त्याच्यावर. त्याला वेरिंग कोट म्हणतात. कुठलाही कॉन्क्रीट सरफेस असेल, ऐकून घ्या, समजून घ्या टेक्निकल गोष्ट. कुठलाही कॉन्क्रीट सरफेस असेल, तो जर खराब झाला असेल, कदाचित कॉन्ट्रॅक्टरने खराब व्हायला भरपूर कारण आहे. कदाचित कॉन्ट्रॅक्टरने कमी सिमेंट वापरला असेल, कदाचित हेवी वाहतूक क्युरिंग पिरियड पूर्ण झाला नसेल, हेवी वाहतूक गेली असेल, जे बी कारण असेल, तर त्याच्यावर तुम्हाला वेरिंग कोट टाकून ते नवीन वेरिंग कोट टाकायचं. त्याला रिपेअर नाही करायचं, त्याच्यावरती वेरिंग कोट टाकायचं. वेरिंग कोट हा त्याच कामासाठी असतो. बरं, आता याच्यावर किती लेअर टाकणार आहे? आता किती जाडीचा येईल त्यामुळे ते काम व्यवस्थित होईल? हा, तो जो वेरिंग कोट असतो ना सर, तो साधारणतः 3 इंचाचा असतो. 3 इंच. आणि जर खराब असेल तर त्या ठेकेदाराला 100% टाकायला लावणार, तुमच्या समोर सांगणार. हो, नाही तडे गेलेत ना डायरेक्ट, बेगा गेलात. तडा जर गेला असेल ना साहेब, तेवढा पॅच त्याला कट करून तिथं नवीन कॉन्क्रीट भरायला लावणार. ते असं ते खूप लांब आहे ते सर. 4-4 फुटावर तडे गेले तुम्ही. अहो ते खूप लांब आहे ते, 5-6-10 फुटावर आहे ते. मी बोलतो सर, काय आहे इथं काय झालंय, ते जे तडे गेलेले आहेत ना, दर 10 फुटावर 5 फुटावर गेलेले. तुम्ही काय काय करणार? आता हे मी आता कॅमेरा चालू आहे, यात दाखवतो तुम्हाला. बघा, हा आडवे तर गेलेत, उभे पण गेलेत. अरे त्याला मग तुम्ही आता काय 3 इंचाचं लेअर करणार, पण खालचं काय, ते खालचं जर जे तडे जर जात असेल, त्यांनी काहीतरी रेशो मध्ये कमी जास्त केला असेल. 100% सिमेंट पेटर्न मध्ये कमी जास्त असेल, त्याचं जाड कडे जातात किंवा क्युरिंग कमी आहे. मेन सगळ्यात मेन क्युरिंग कमी आहे. ठीक आहे, मग आता ही जबाबदारी ऐका ना सर. आपण त्याला ठरवलेलं आणि होतं. रस्ता तुम्हाला वीस महामंडळाची म्हणा, वीस महामंडळाला विचारा. इथं उभं आहे ना, तो पण पूर्ण काय रस्त्याला बोलतोय, तडे गेले. माहिती क्युरिंगचा आणि तरी तड्याचा व्यवस्थित काय संबंध असतो का? असतो ना सर, असतो. काय सांगतो, हीट आहे ना, हीट निघायला जागा नाही राहिली तर तडा जाणार ना. अच्छा, ऍक्च्युअली क्युरिंग करतो म्हणजे काय करतो, त्याच्यातली हीट इव्हॉल्व करतो, म्हणजे हीट काढत असतो त्याची. मग याला जबाबदार कोण आहे आता? हे सगळे जे तडे गेलेत किंवा रस्ता उघडतोय, स्वतः साक्ष पुराव्याला आहे. तुमच्या लेखी जबाबदार काय कोण बोललो असतं? आपण? जबाबदार म्हणण्यापेक्षा मी स्वतः येतो, तुम्हाला बी बोलवतो. जे जे काय काय प्रॉब्लेम आहेत ते मला सांगा. पाहतोय ना, ते मोबाईल जे त्यांच्याकडे खडी आहे. अक्षरशः तुटते ती, म्हणजे ती खडी चालेल, पण मला क्वालिटी आता बाज पाहता नाहीये. येईल. ती गाड्या गेल्या ना, बरोबर आहे, ते आहेत का? ऐका ना, मी जरा 4-5 दिवस रजेवर आहे. मी आलो की तुम्हाला फोन करतो, स्वतः मी येतो तुमच्यावर साईट व्हिजिटला. तुम्ही कॅमेरा चालवा, जे बी अडचण असेल मी तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. काही जर रेक्टिफाय करायसारखं असेल रेक्टिफाय करू, काही नवीन करायसारखं असेल तर नवीन. ठीक आहे, तुमच्या पद्धतीने योग्य ते करा सर. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. पण मग ते बागले सर जे आहेत, जे शाखा अभियंता असतील कदाचित, बरोबर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. ते म्हणले का जो क्युरिंग पिरियड आहे त्याच्या आधीच तो लोकांनी गाड्या वाहतूक सुरू केली, त्यामुळे झाला असावं. हे सगळं अधिकारी वर्ग हे आता खोटनाट सांगत आहे. टोटल उदापूर गावानी 2 पर्यायी रस्ते केलेले होते. इकडून येणारा जो पर्यायी रस्ता होता तो रानमाळ्याच्या रस्त्याने हायवे रस्त्याला निघत होता, आणि गावातल्या लोकांचा पर्यायी रस्ता तो पारापासून हायवेला जाणार होता. त्यामुळं ह्या कॉन्क्रीट रस्त्यावर गाड्या येण्याचा कुठलाही हे नव्हता. आणि जी शाळेसाठी जी बस, हाताडा गेलाय बरं का, 1 मिनिट थांबवतो. हाताडा गेलाय, हा हो, तडा गेलेला आहे. आणि हे जे आरपार आहे ताडा. हा, हे जे म्हणतात ते वाहतुकीमुळे वरच्या वर कॉन्क्रीट निघून गेलं. बरोबर, हा ते मुद्दा का तुम्ही रस्ता वळून दिला होता. हो, वळून अधिकारी दिला. काय म्हणतात का तुम्ही लगेच जाऊ? पण आता अधिकारी काय करतात, ते त्यांच्या चुकीवर कुठेतरी पोचारा फिरवायचा आहे, त्यामुळे ते अशी उडवडीची उत्तर देतात. ते मग आता या ताड्यांचं काय? आता हे टोटलच रस्ता यांना हा उकरून हे करावं लागेल, कारण हे M30चं कॉन्क्रीट नाही. आणि अधिकारी स्काडा मशीन बद्दल काय बोलत होते तुमच्या संग, ते हे म्हटलं मी ऐकलं. पण ते त्यांनाच मला वाटतं नॉलेज नाही स्काडा बद्दल. काय तुमचं काय म्हणणं आहे आता या रस्त्यावर?
समाधानी आहे का कामावर? नाही ना समाधानी, असा प्रॉब्लेम झाला काय समाधानी, अख्खं धूळ, अख्ख्या रस्त्याला धुळीचा प्रॉब्लेम आहे. रस्ता चांगला नाही काहीच नाही, अख्ख्या रस्त्याच वाटोळं झालेली. आपले अधिकारी म्हणतात की खाली चांगलं आहे, खालची स्ट्रेंथ चांगली आहे असं म्हणतात. नाही, जर अधिकाऱ्यांचं जर असं म्हणणे असेल तर अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस मी संबंधित आपल्या PWDचे हेड आदरणीय जाधव साहेब यांना फोन केला, यांचे लईत झाले ते 7 मिक्सर टाकून झाले फक्त. त्यांना फोन केला, म्हणलो M30चं हे कॉन्क्रीट नाही, तुम्ही स्वतः अधिकारी इथे या आणि मला त्याची प्रिंट द्या. हे गार आहेत, हो हे गाराचेच दगड आहेत सगळे. खडी ही त्यांनी वापरलेली नाही, त्यांनी वाहतूक झालेली नाही. हा रस्ता याला खडी दाखवा, यांना खडी म्हणजे हे खडीची क्वालिटी दाखवा. याला खडी म्हणायची का गार म्हणायची? याची क्रशिंग व्हॅल्यू अशी आहे का हे गाड्या गेल्या का ही खडी तुटतीये डायरेक्ट. हा जो भुगा झालेला आहे ना, ही खडी तुटलेली आहे गाड्या जाऊन, म्हणजे याची क्वालिटी नाही तेवढी. अवजड वाहन जातील अशी पॉवर नाही बघा. इथं बी गारा आहेत, म्हणजे ओरिजिनल गारा, स्पॉटेड दगड तर सगळे स्पॉटेड आहे. ओरिजिनल गारा ओरिजिनल गाराचे या. हा इथं 2 महिने कोणीच नाही, इथं 2 महिने पूर्ण बंद होता तरी हा रस्ता आज झाला. अधिकारी चुकीची माहिती देत आहेत का बा वाहनं गेल्यामुळे, याच्यावर वाहनं गेले नाही हे तो स्वतः ठेकेदार पण सांगेन आणि आम्ही ग्रामस्थ सांगून सगळे आम्ही इथं पाहिलं ना. अधिकारी इकडे बी खराब झाला असं ना, इकडे ते सांगतायत ते चुकीचं माहिती देत आहेत, ते ना माहिती चुकीची देत आहेत. याच्यावर 2 महिने कोणीच गेलेले नाही. तर हा पूर्वी रस्ता आहे ना असा सरळ होता, यांनी याच्यासाठी हा पूर्ण टर्न आणि इथं खड्डा करून ठेवलाय. इकडे समोर या आणि हे नळकंड कशासाठी उभं केलंय लोकांना मारायला. टर्नला असं कसं काय केलं कोणी? आता हे नळकंड कशासाठी उभं केलं या ठेकेदाराला? त्याला म्हणा इथं येऊन धडक आणि मर. रोडच्या बाजूला आमच्या लोकांच्या तरकारीच्या गाड्या बिड्या इथं भरायसाठी मोठ्या आलेल्या 10 टायर गाड्या उभ्या राहत होत्या. आता इथे या खड्ड्यात उभ्या करायच्या गाड्या शेतकऱ्यांनी. हे बघा, एक मिनिट, काय M40 का M30? ही M30ची लायकी आहे का? नाही, हे बघा ना, हे हाताने निघतंय. हे 30 वर्ष कसं टिकणार? 3 महिने टिकायला तयार नाही. हे कसं आहे पाहिलं काय? याचं मटेरियल आहे इकडं. अधिकाऱ्यांनो उघडा डोळे पहा नीट, हे आहे वास्तव. हे काय? हे हाताने जर कॉन्क्रीट भुगतंय तुमचं तर 30 वर्ष कसे काढायचे? 3 महिने म्हणजे 90 दिवस सुद्धा टिकलं नाही. हे काय निघल ते आता अजून हळू झाली का पावडर? यांना म्हणा हायवेला जाऊन हाताने एक काचळ उडून दाखवा बरं. मटेरियल तुमचं हायवेचं आहे. इथं मरू द्या, इथं पुढे तर काहीच नाही राहिलं, फक्त राहिलाच नाही रस्ता. अधिकाऱ्यांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, डोळे उघडा. इतकं बी तर काही लोक आंधळी नाहीयेत. अहो, संबंधित काहीच संबंधित राहिलं अधिकाऱ्यांना आहे ना, इथं लावून ठेवा. अधिकाऱ्यांना आणि हा मार्ग आहे ना अधिकाऱ्यांनी कारवाई झाली पाहिजे. नगर जिल्ह्याला जॉईन होतोय. जिल्हा मार्ग आहे हा. त्या जिल्ह्यातून मजूर वाहतूक होती. रोज सकाळी 40 ते 50 पिकअप येतात माणसं घेऊन. इथं काहीच नाही राहिलं. काय राहिलं याच्यात? संबंधित अधिकाऱ्यांना आपण आहे त्याला ना, तो म्हणतो अधिकारी, त्याला इकडून भरपूर जागा आहे ना गाडी वळवायला, भरपूर जागा होती, त्यांनी येऊन पाहावा. बायपास काढून द्यायला पाहिजे होतं. भरपूर जागा होती. हे चुकीची माहिती देतात अधिकारी. म्हणजे इथं वाहतूक झालीच नाही का? अधिकाऱ्यांच्यासाठी, अधिकाऱ्यांच्या गोलमेलसाठी हे इथं मटेरियल पडलं, त्या मटेरियल वाहतुकीमुळे हे घाण झालेलं आहे. इथं काम करून इथूनच वाहिले त्यांनी. जाऊन आता मटेरियल कसं युज केलं इथे दिसतंय. आणि त्याच्या आधी झालेला मार्ग आहे तो, त्याला काही झालं नाही. यांच्याच मार्गावर 6 महिन्यात चुकला. कॉन्क्रीट वर खाली सगळं मशीन मधून सांगितलं. 1.5 महिना झालाय वाहतूक चालू झालेली आहे. अरे बघा, हे बघा आता हा दर्जा आहे, हा रोड आणि हे पण रोड, लेवल रोड 1.5 किलोमीटर. अधिकारी बोलतायत ना, बघा इथं माझं बी तसंच कॉन्क्रीट पडलेलं आहे. ठेकेदाराला बंद कर काम म्हणलं का ठेकेदार ग्रामस्थांना सांगायचा का अमोल मसने आणि सरपंच काही कारणास्तव काम बंद होईल आहे, त्यामुळे म्हणतोय ठेकेदार म्हणायचा 10-15 वर्ष या रस्त्याला फार खडी सुद्धा येणार नाही. नाही येणार ना, 30 वर्ष येणारच नाही. 30 वर्ष याला काहीच येणार नाही. आणि हे आत्ताच महिन्यात आता उखडले, अजून पाऊस नाही. इथं पाऊस भरपूर पडतो. पाऊस ज्या वेळेस पडेल त्यावेळेस इथं कुठे आवडले खड्डे असणार आहे. आता जे तुम्ही तिथे जे पाहिलं ना कॉर्नरला, त्या ठिकाणी डायरेक्ट मुरुम होता आणि मुरुमाच्या कडे डायरेक्ट प्लेटा लावल्या आणि तिथं डायरेक्ट माल टाकीत होते. त्यावेळेला आम्हाला फोन आले, म्हणले अरे ते मुरमावरच हे करतात, ते खाली पाणी नाही मारलं, कागद. ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं खाऊन टाकलं ते खालचं खालचं एसबी खाऊन टाकलंय. हे बघा आत्ता बसवले, लगेच फुटाफुटी झालेली. ही यांची लायकी, ही यांची क्वालिटी. हा बघा हे M30चं कॉन्क्रीट बघा. ते तिकडे पोडा, इकडे रस्त्यावर नको, तिकडे पोडा.
Concrete आहे बरं का, 30 वर्ष टिकणार. M30चं याच्यात काय नक्की वापरलंय? सिमेंटच नाही. यात 25% राख वापरले असेल बहुतेक. सिमेंटच्या नावाने राब वापरली काय? हो 25%. आहे ते दगडांना काढू शकतो. दगडांना उगाच ते म्हणतील तू आमचा रस्ता खराब केला. त्याला काय पाणी वगैरे मारलं, सिमेंट नीट वापरलं का नाही? हे बघा वरी नाकार असता तो पूर्ण वर येते ते. तुम्ही ना माती मुरम सगळं त्याच्यावर टाकलेलं आहे. ती इथं पडलेली आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलोय. ही खडी आहे, ही सगळी स्पॉटेड मुरमाची जी एकदम कमी ताकद असलेला दगड आहे का, जसा ज्या भावात मिळतोय स्वस्तात मस्त असं ते आणून त्यांनी इथं हे आहे. लाल खडीचं बी प्रमाण मोठं आहे. गारगोटा आहेत याच्यामध्ये, गारा आहेत. हाताने मोडणी खडी हे असे सगळे ही खडी आहे. ही जवळून बघा, हे असं यूज करता येतात का? याची क्रशिंग व्हॅल्यू किती आहे या अधिकाऱ्याने सांगावं. याच्यावरून गाड्या गेल्या की ही खडी फुटून जाते. याच्या तर मला असं कुठं दिसत नाही एक तरी चांगला असा बिगर स्पॉटचा किंवा असा दगड आहे असं कुठंच नाही. हे सगळं असंच यूज केलेलं आहे आणि ह्या कपच्या सगळ्या केल्या आहेत. लाल आहे पूर्ण. काही विचू नका त्यांना दाखवा असं, कारण की काय म्हणतात त्या अधिकारी म्हणतात मी व्यस्ता हे व्यसले आम्ही. हे 8 कोटी रुपये शासनाचे जे वेस्टेज घालवले आहेत त्यात जबाबदार सर्व PWDचे अधिकारी आहेत. आणि हे जर अधिकाऱ्यांनी जर शांततेत जर घेतलं नाही, नीट करून घेतलं नाही तर हे प्रकरण मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे बी जाणार आहे. आपले राज्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे बी जाणार आहे. ह्या खडीला झीज असते. ही खडी पाण्याने भिजली, तिच्यावर लोड गेला तर ह्या खडीचा भुगा होतो. जी खडी हाताने मोडली जाते, तुटते, त्या खडीचा वापर इथं रस्त्याला झालेला आहे. 8 कोटीचा रस्ता आहे ना. 8 कोटीचा रस्ता आहे हा, आणि ह्या अख्ख्या रस्त्याची धूळ झालेली आहे. तर देतात. एक बाबा लक्षात आणून देतो, हे नाणेघाटला जिथं आपले मालिका जी चालू होती याची काय आपण घोडीला टोनका म्हणून, तर तेच हे जाधव ठेकेदार आहे. कुठला भाग आहे? म्हणून मी ते काय म्हटलं होतो की हे कोणाची जावई आहेत का, त्याचं उत्तर कोणत्या अधिकाऱ्याने दिलं नाही. पण आता मला त्याची खात्री पटलेली आहे का, मी फक्त आरोप करत होतो खरंच हे कोणचे जावई आहेत हा शोधाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अधिकाऱ्यांना डोळे उघडा, नाही तर तुमच्या डोळ्यांना भिंग लावून घ्या आणि ह्या ठेकेदारावर कारवाई करा. ह्या पार्टी टाकलं पाहिजे. ते ब्लॅकलिस्टला ते काय आता ते होणारच आहे ब्लॅकलिस्ट. पण ही वस्तू ती बघा, जुन्नर टाइम्स, उदापूर जुन्नर.